आज श्रावण महिन्यातली पुत्रदा एकादशी आहे. आता राखी पौर्णिमा पण येणार आहे. आज एकादशी आणि जीवजीवंतिका पूजन असं दोन्ही योग जुळून आलेले आहेत. जीवतीची पूजा घरोघरात होत असते. आपल्या पुत्रांच्या अपत्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही पूजा करत असतो. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा. आज आम्ही श्रावणी शुक्रवारही करणार आहोत. सगळ्यांना इथूनच आता हळदी कुंकू, फुटाणे, दूध आणि पुरणपोळीचा नैवेद्य सगळ्यांना देते. तर सगळ्यांनी त्याचा स्वीकार करावा. आज एकादशी पण आहे. गीतेचं पारायणही झालेलं आहे, म्हणून आज मी आता गीतेची आरती पण म्हणणार आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते. हरिः कमलविहारिणि, हरिः कमलविहारिणि सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्तिहरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्मपरा. जय भगवद्गीते. निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी सबविधि सुखकारी. जय भगवद्गीते. राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा, कारिणी मोद सदा. भवभय हारिणी तारिणी, भवभय हारिणी तारिणी परमानंद प्रदा. जय भगवद्गीते. आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवद्गीते. समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. जय भगवद्गीते. दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर अपनो करली जय. जय भगवद्गीते. जय भगवद्गीते. आज आपण 9वा अभंग पाहणार आहोत. सर्वांना हरिपाठ आणि भगवत भक्तांना सर्वांना शुभेच्छा. विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
काय म्हणतात भगवंत बघा, विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान. आपण कितीही शास्त्र अभ्यासली, सगळे वेद अभ्यासले, सगळी पुराणं अभ्यासली, पण जप जर केला नाही, विष्णूचं नामस्मरण केलं नाही, तर आपलं सगळं ज्ञान हे त्याचं व्यर्थ आहे. म्हणजे ज्याचं मन हे रामकृष्णांच्या ठिकाणी रमतच नाही, त्यामुळं विष्णूशिवाय सगळ्या देवतांचा नामाचा जप करतो ते सुद्धा व्यर्थ आहे. म्हणजे फक्त राम किंवा कृष्णाचा जप करा. काल परवाही विवेकबुवांनी किंवा अन्य वक्त्यांनी पण सांगितलेलं होतं की एक देव प्रमुख आहे. आता उद्या पण आपण पाहणार आहोत देवशोधन याच्यामधला जो दुसरा हे आहे ब्रह्मपावन नावाचा, तर तो आता मला उद्या करायचा आहे. तर त्यावेळेला सगळेजण दासबोधाच्या ह्याच्यावर याल. पण मुख्य देव एकच आहे, मुख्य परमात्मा एकच आहे. फक्त नामस्मरणासाठी आपण राम किंवा कृष्णाचा आधार घ्यायचा असतो आणि त्याच्याशिवाय सगळं ज्ञान हे व्यर्थ आहे. मनुष्य म्हणून काय म्हणले, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा. जो जन्माला आलाय, मनुष्य जन्म अगदी दुर्मिळ आहे, तो आपल्याला मिळाला, पण अद्वय वाटा म्हणजे अद्वैताचा मार्ग किंवा अद्वितीय असा नामस्मरणाचा मार्ग ज्यानं जाणला नाही, त्याची काय अवस्था होईल. रामकृष्णी पैठा कैसा होय. तर राम पैठा म्हणजे स्थिरता. रामकृष्णांच्या नामरूपात त्याच्या मनाची स्थिरता कशी होईल बरं. म्हणजे जन्माला येऊनही जर आपण नाम घेतलं नाही, अद्वैत सोडलं, म्हणजे अद्वैत स्वीकारलंच नाही, द्वैत सोडलंच नाही, तर आपलं जीणं व्यर्थ. म्हणून पुढच्या ओळीला सांगतायत, द्वैताची झाडणी गुरुवेण ज्ञान त्या कैचे कीर्तन पडे नामी. आता ही द्वैताची झाडणी कोण करू लागणार आहे. गुरुविण ज्ञान. गुरुशिवाय द्वैताची झाडणी होणारच नाही. म्हणून गुरुविण नाही तुझ्या आधार असं म्हटलेलं आहे की नाही, की हे गुरु सद्गुरूच आपल्याला या द्वैतातनं बाहेर काढतात आणि मग भगवंताचं ज्ञान त्याशिवाय आपल्याला होणार नाही. म्हणून त्या कैचे कीर्तन घडे नामी. त्याच्याशिवाय आपलं नामाचं कीर्तन हे होणारच नाही. हरिनाम संकीर्तन सतत करायला पाहिजे, सतत करायला पाहिजे. आणि ते ही द्वैताची झाडणी गेल्याशिवाय होणार नाही, द्वैत दूर गेल्याशिवाय होणार नाही. सारखा तुझा माझा तू मी हा जो भेदभाव सगळ्या संसारात पडून अगदी भरून राहिलेला आहे, तर तो सोडायचा आहे. आणि सर्वाभूती एक परमेश्वर, परमेश्वरांतर्गत सगळं भरून राहिलेलं आहे. विश्वरूप दर्शनातही पाहिलेलं आहे आणि विभूती योगातही पाहिलेलं आहे की सगळ्या विभूती भगवंताच्या आहेत. भगवंत नाही असं कुठलंच ठिकाण नाही, अशी कुठलीच वस्तू नाही. आणि म्हणून म्हणतायत, पण माणसाला सगळ्यांना काय आहे, जे अदृश्य आहे ब्रह्म ते दिसत नाही आहे, कळत नाही आहे. म्हणून एक छान नंतर मी दृष्टांत सांगेन की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे. तर ज्ञानदेव काय म्हणतात की सगुण हे ध्यान. अहो सगळ्यांना सोपं श्रीहरीचं सगुण ध्यान आणि हरिपाठ करणं हे अगदी सोपं आहे. नामपाठ मौन प्रपंचाचे. आणि मग त्याच्यामुळं प्रपंचाचा जो भास आहे हा सगळा मावळतो. नामपाठ आणि मौन प्रपंचाचे म्हणजे मौन, जसं काही प्रपंच आता मौनात जाणार आहे, म्हणजेच मौन त्या ठिकाणी होणार आहे, त्याला विश्रांती मिळणार आहे. संसारातून थोडंसं आपण या भगवंताकडे जर पोहोचलो, संसार करत करत हे आपल्याला सहज शक्य आहे. अगदी मुलांना खेळवताना हे करताना सुद्धा देवाचं नाव घ्यायचं, बस सोपं. स्वयंपाक करताना ज्यांना जे जे कर्म करायचे ते करता करता मनामध्ये देवाचं चिंतन करायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून विष्णू हा शब्द जो आहे तर रामकृष्णादी अवतार गृहीत धरून मानलेला आहे. म्हणजे केवळ विष्णू नामाचा जप करावा असं नाही. विष्णू विणे याचा अर्थ आहे की शिवनामाचाही सुद्धा जप करू नये असं काही म्हणणं नाही आहे. वारकरी संप्रदाय हरिहरामध्ये भेद मानतच नाहीत. काही जण मंत्र मानतात, म्हणून हरिहरा नाही भेद करू नये वाद उजवे वामभाग तुका म्हणे एकची अंग. म्हणजे हे डावं हे उजवं हे कमी महत्त्वाचं ते महत्त्वाचं
असं काही करायचं नाही. म्हणून तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर अरूपाचे अक्षर विभाग हे. तर शिवविष्णू ही दोन्हीही परमेश्वराचीच अविनाशी रूपं आहेत आणि म्हणून त्यांच्या अवताराशिवाय प्रापंचिक सुख देणाऱ्या देवता आहेत. त्यांच्या काम्यजपाचा येथे मात्र निषेध केलेला आहे. म्हणून रामकृष्ण हरी किंवा या जपामध्ये आपण रमायचं आहे. मग त्यांनी काय करायचं आहे? ते मनुष्य जन्माचं परमध्येय काय आहे? भगवत प्राप्ती. जो मनुष्य जन्म प्राप्त होऊनही हे ध्येय साध्य करत नाही तो करंट आहे, म्हणजेच दुर्दैवी आहे. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी फार कष्ट पण नाही आहेत. नामस्मरणासारखा अतिशय सोपा आणि अद्वितीय मार्ग दुसरा नाही. आणि या अद्वय अशा मोक्षमार्गाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. जो अद्वयाचा मार्ग स्वीकारत नाही तो करंटा म्हटले. आणि द्वैताचा अनुभव हे सगळ्या दुःखाचं कारण आहे. का बरं द्वैताचा निषेध केलेला आहे सगळ्या संतांनी? तर द्वैताची जर निवृत्ती झाली तर दुःखाची निवृत्ती, मग हरीशी आपण समरस होऊन जातो आणि चिरंतन आनंद मिळवू शकतो. म्हणून ही स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला हरीच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून मगाशी जे सद्गुरूंचं सांगितलेलं आहे की गुरुविण ज्ञान नाही होणार. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नाम घ्या जाणोनी नाना काही. म्हणून तर नामदेव स्वतः गेलेले आहेत विसोबा केचरांकडे आणि सद्गुरूंकडनं ज्ञान घेतलेलं आहे. भगवद्गीतेतही म्हणलेलं आहे बघा, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. साक्षात सद्गुरू हे आपल्याला या तत्वाचं, आत्मतत्वाचं, परब्रह्माचं ज्ञान करून देतात आणि मग आपल्याला भगवत स्वरूपाचा अनुभव येऊ शकतो. म्हणून माऊली म्हणतायत, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये, जयाचे निवाक्य उजियडे झाले चित्त निधडे. ब्रह्माचे निपाडे निशंक होय, ऐसे ज्ञान प्रकाश पाहेल. ते मोहांधकार जाईल, श्री गुरु कृपा होईल पार्थगा. जेव्हा श्री गुरूंची कृपा होईल त्यावेळेला आपल्याला या षड्गुणैश्वर्य संपन्न अशा श्रीहरीची सगळे आपल्याला ज्ञान होईल आणि श्रीहरीची प्राप्ती होईल. त्यामुळं आपण भक्तिरहित कुठलंही ज्ञान उपयोगाचं नाही, व्यर्थ आहे. म्हणून या अभंगात ज्ञानराजांनी नामस्मरणाचं आणखी महत्त्व सांगितलं. मागच्या ह्याच्यामध्ये नामजप सुलभ म्हटलेलं होतं, पण आता काय म्हणतायत की या नामजपामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय मिळत असेल तर मोक्ष मिळत असतो आणि तो द्वैताचा नाश होत असतो. म्हणून व्याससुद्धा म्हणतात, नैष्कर्म्यपि अच्युतभाववर्जितम न शोभते ज्ञानम अलम निरंजनम. नैष्कर्म्याशिवाय आणि अच्युत भाव असल्याशिवाय आपलं ज्ञान हे व्यर्थ आहे. त्यामुळं ज्ञानी असतील पण नैष्कर्म्य किंवा कर्मातील शुद्ध ज्ञान जरी असलं तरी भगवंताचंच जर स्मरण करत नसतील तर त्याचा काही उपयोग नाही. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णुविण जप, जो विष्णू शिवाय जप करतो त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. आणि वेदांताचा सुद्धा सिद्धांत आहे, ज्ञान हे स्वतः सिद्ध असतं. विष्णुजप कशाला पाहिजे? पण ज्ञान जरी स्वयंभू असलं तरी ते शुद्ध अशा चित्तातच प्रतीचीला येतं. आणि शुद्ध चित्त कधी होतं तर आपण सतत नामस्मरण केलं की चित्तातले अशुद्ध विचार, दुष्ट विचार निघून जातात. बघा, रामनाम घ्या किंवा कृष्ण कृष्ण म्हणा, नारायण नारायण म्हणा, त्यावेळेला आपण सगळं कुणाचं वैर असेल काय असेल ते विसरून जातो. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी तर इतका सगळ्यांना नामाचा अभ्यास किंवा नामाचं हे दिलेलं आहे, उपदेश केलेला आहे. म्हणून असं म्हणतात की नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. म्हणून चित्त शुद्ध झालं की मग आपल्याला आत्मज्ञान होणार आहे. मोक्ष देईल ज्ञान येथ नाही किरान,
परी ते थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तर म्हणून मोक्ष मिळण्यासाठी मन शुद्ध पाहिजे. तुकोबाराय तर म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. इतकं मला हे तर पटलेलं आहे की विषयसुद्धा नारायण होऊन जात आहेत. म्हणजे ते विषय आपले इतके फोल ठरतात की नारायणमय होऊन जातात. किंवा व्यर्थ त्याचे ज्ञान का म्हटलं तर रामकृष्ण मन नाही ज्याचं मन रामकृष्णांच्या ठिकाणी नाही त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून तर भगवंत सांगतात, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय किंवा मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते. सगळे आपल्या इंद्रियांसहित मन, बुद्धी, अहंकार सगळं सोडून रात्रंदिवस काहीही न म्हणता कुठलाही वेळ हा नामस्मरणासाठी सोपा आहे. प्रेमे भक्तिभाव हा आपल्या मनामध्ये पाहिजेला आहे. अहो वैवस्वत पुराणात तर म्हटलेलं आहे, नामना सहस्रम दिव्यानां स्मरणे यत्फलं लभेत तत्फलं लभते नूनं रामोच्चारणमात्रतः. नामना सहस्र दिव्यानां त्रिरावृत्त्या तु यत्फलम् एकवृत्त्या तु कृष्णस्य तत्फलं लभते नरः. म्हणजे जर आपण सहस्र नाम एक पळभर जरी त्यातलं जरी आपण स्मरण केले, रामोच्चारण केलं किंवा 3 वेळेला सहस्रनाम म्हणून आपण जर कृष्णाचं नाम घेतलं तर माणसाला तेच फळ प्राप्त होतं. म्हणून म्हणजे अगदी एक क्षणभर सुद्धा लागत नाही हो नाम उच्चारायला. म्हणून उपजोनी करंटात नेणे अद्वै वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय. सांगतायत भगवंत आपल्याला की काय आहे, जन्माला आलोय तर अद्वैत वाटा आपल्याला मिळायला पाहिजेत. अद्वैताचा मार्ग सापडला पाहिजे आणि रामकृष्णांच्या ठिकाणी आपण लीन व्हायला पाहिजे. म्हणून समर्थसुद्धा सांगतात बघा, आयुष्याचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे मानवा दिधला. आयुष्याचं साधन आणि सच्चिदानंद ही पदवी घेण्यासाठी मानवाला हा नारायणानं अधिकार दिलेला आहे. तर इतका सोपा आहे. म्हणून बृहदारण्यक उपनिषदात सुद्धा म्हणले, यो या ये तद अक्षरम गार्ग्य विदित्वा अस्मात् लोकात प्रैतीस कृपणः. ह्या एका अक्षरापासून एकाक्षरी ब्रह्म म्हटलं की नाही ओम हे, तर ते जाणून आमच्यापर्यंत जो पोचतो, पण जो पोचत नाही तो कृपण आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे कृपण करंटा कुणाला म्हटलं, जो भगवंताची उपासना करत नाही, नाम घेत नाही आणि जो अद्वैताच्या वाटेवरनं कायम चालत राहील, द्वैताचं जो बंधन सोडून टाकेल, तर त्याची ही निष्काम भक्ती त्याला भगवंतापर्यंत पोचायला किंवा मोक्ष वाटेला येईपर्यंत उपयोगी पडेल. आणि सतत कीर्तन हे करत राहायला पाहिजे. आपल्याला एक क्षणभरसुद्धा भगवंताचा विसर पडता कामा नये. म्हणून ज्ञानदेव तर म्हणतात, मन हे मोगरा अर्पुनी गुरुवरा पुनरपी संसारा येणे नाही. हे तुकारामांचे आहेत म्हणणं. पण ज्ञानदेव म्हणतात, मग म्हणे एक सच्चिदानंद मीची एक स्वतः सिद्ध आपण नेसी भेद नेणोनी जाणे. म्हणजे हा तू मीपणाचा भेद हा आपल्याला फक्त भगवंत आपल्याला गुरु मिळवून देत असतात. आणि म्हणून गुरूंची आपण उपासना करायला पाहिजे असं सगळेच आपल्याला संत सांगत असतात. द्वैताची झाडणी करायला पाहिजे. झाडणी म्हणजे बाधित करणं. आपण जसा घरातला कचरा सगळ्या झाडणीनं झाडून साफ करतो आणि घर स्वच्छ करतो, तसं आपलं मनसुद्धा हे अज्ञानानं या द्वैतानं सगळं भरून गेलेलं आहे. तर हे सगळं दूर करायचं आणि आपल्याला ज्ञानदेव म्हणे सगुण ते ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे. तर म्हणून हे नामपाठ मौन प्रपंचाचे हे करायचे. आपल्याला नामपाठ करायचं आहे. काया वाचा मनानं आपण एकरूप व्हायचे आणि
या भावनेतूनच साक्षात्काराचा आपल्याला प्रत्यय येईल. सतत नाम घेतलं की डोळ्यासमोर फक्त भगवंतच येणार आहे. मग आपल्या मनातले ध्यानाचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले, पण शेवटी आपण एकरूप होणाऱ्या हरीशी आणि मग आपल्याला अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होणार, अभेदाचं ज्ञान होणार. आणि मग जसे सारखं तुकारामांनी म्हटलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करे खटावरी ठेवोनिया. तशी मूर्ती आपल्याला आज आहे, एकादशीचं आहे, तर त्या भगवंताचं आपण स्मरण करूया. आणि अशीच आम्हालासुद्धा अद्वैत बुद्धी दे. अद्वैत मार्गावरून जाण्यासाठी आम्ही सतत हरिपाठ म्हणूया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण हरीचं सतत मुखांनी चिंतन करूया, पठण करूया, स्मरण करूया. म्हणजे आपल्याला पुण्याची गणना करायची गरजच नाही आहे, ती करताच येणार नाही. म्हणजे एक हरिनाम इज इक्वल टू मोक्ष किंवा इज इक्वल टू सगळे आनंद आहेत. त्यामुळं आपण तो आनंद घेऊयात. काल परवा दिवशी, कारण काल खूप छान असा सोहळा साजरा झाला बघा इथे सुद्धा, स्वातंत्र्य दिनाचा. सगळे भारतीय एक जागी इंडियन एम्बसीमध्ये जमलेले होते. सुंदर असं तिथल्या प्रमुखांचं व्याख्यानही झालं. भारताला स्वातंत्र्य दिन चिरायू हो म्हणून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि त्यानिमित्तानं सगळेजण एकत्रित येतात इथे परदेशामध्ये सुद्धा. हा एक चांगला अनुभव आलेला आहे. तसं आपल्या भारतातही सगळ्यांनी तो आनंदोत्सव साजरा केला असेल. कारण हा शेवटी काय आहे हो, हा देश तो देश, या भिंती सगळ्या आपल्याला मोडून टाकायच्यात. म्हणून तर ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलं, हे विश्वची माझे घर. केवढा उदात्त विचार 12व्या-13व्या शतकात त्यांनी सांगितलेला आहे. कारण हा संसार हा एक वृक्ष आहे. काल परवा त्याचं रूपक मी सांगितलेलं आहे. आणि या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी आहेत. आणि म्हणून जीवो ब्रह्मैव ना परहा असं शंकराचार्य सांगतात, की जीव आणि हे ब्रह्म हे वेगळे नाहीच आहेत, फक्त त्याचाच एक अंश. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. 15व्या अध्यायात आपण तेच शिकलेले आहोत. तर या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र भगवंतच आहे. भगवंताला वगळून काही जाणार नाही. म्हणून पूर्णात पूर्ण मुदच्यते, त्या पूर्णातनं पूर्ण भगवंतातनं एक विश्व काढून टाकलं तरी तो तसाच पूर्ण भरलेलाच राहतो. कारण तो नवीन पुन्हा विश्व निर्माण करेल. आणि म्हणून भगवंताची एवढी स्तुती सगळे देव करतायत, ब्रह्मदेवादी, की आपण ज्ञानस्वरूप आहात, चराचर जगाच्या कल्याणासाठीच आपण अनेक रूपं धारण करता. आणि आपली ती रूपं विशुद्ध सत्वमय असून संतांना आणि सगळ्यांना सुख देणारी असतात आणि दुष्टांचं अकल्याण करणारी असतात. खूप सुंदर 2 ओळीत सांगितले बघा त्यांनी. म्हणजे एका श्लोकात सांगितले, बिभर्षी रूपाण्यवबोध आत्मा क्षेमाय लोकस्य चराचरस्य सत्वोपपन्नानि सुखावहानि सताम भद्राणि मुहुःखलानां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे 3 जसे उद्देश आहेत. परित्राणाय साधूनां, सगळ्या साधू सज्जनांचं रक्षण करायचं. विनाशाय च दुष्कृतां, जे दुष्कृत्य करणारे आहेत, दुराचारी आहेत, त्यांचा विनाश करायचा. आणि धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची स्थापना. प्रत्येकानं आपला स्वधर्म छान पाळला पाहिजे, तो आचरणात आणला पाहिजे यासाठी. आणि अजून एक सांगतात की भक्तांच्या रक्षणासाठी. जेवढे म्हणून भक्त आहेत त्यांचं पालन पोषण योगक्षेमम वहाम्यम म्हणले. म्हणजे जो भगवंताची निरतिशय प्रमाण निरभिमानी कुठलाही मनात हेतू किंतु न ठेवता पूजा करतो, भक्ती करतो, त्याचा योगक्षेम तो चालवतो. एवढ्या विश्वाचा योगक्षेम चालवणं सोपं नाही आहे. आणि म्हणून सगळे देव म्हणत आहेत की हे कमलनयना, सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या आश्रय स्वरूप आपल्या रूपात पूर्ण एकाग्रतेनं चित्त लावू शकणारे
आणि आपल्या कमलरूपी चरणकमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसार सागराला वासराच्या खुरानं पडलेला खड्डा ओलांडावा, तसं सहजपणे पार करणारे लोक विरळाच होत. एकदा जर आपल्याला खात्री असेल की हा भगवंत आपल्याला आपलं हे तारू आहे, हे पलीकडं नेणार आहे, तर असे खूप त्याची विनवणी केली, स्तुती केली. आणि ज्याला भगवंताची स्तुती करता येते, भगवंताचं महत्त्व कळलेलं आहे, तो हा नौकेनं संसार सागर पार करतात. पण आता तुम्ही काय करा, तर या आपले सगळे जे आपल्या मंगलनामाचं आणि रूपाचं श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो आणि आपल्या चरणकमलातच आपले चित्त गुंतून ठेवतो, त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही. शृण्वन् गृणन् संस्मरयंश्च चिंतयन् नामानि रूपाणि च मंगलानि ते क्रियासु यस्त्वच्चरणारविंदयो राविष्टचेता न भवाय कल्पते. त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. मग किती सोपं आहे हो. पुन्हा या रामरगाड्यात, संसाराच्या ह्याच्यात नको वाटत असेल, या भोवऱ्यात अडकायला नको वाटत असेल, तर फक्त त्याचं चिंतन करूया. आणि म्हणून पुन्हा सांगतायत की आपल्या अवतारामुळं या चरणरूप आपल्या या चरणरूप पृथ्वीचा भार सगळा नाहीसा होईल आणि आपण सुंदर चरणकमलांनी विभूषित झालेली, आपल्या चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी आम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा तसंच स्वर्गलोकही कृतार्थ होईल. आणि म्हणून आमचं केवढं भाग्य आहे की तुम्ही आजन्म असून जन्माला येता. याचं कारण आपली एक लीला आहे. म्हणजे लीलया सहज, जसे लहान मुलं खेळ करतात तशी भगवंताची ही लीला आहे. आणि म्हणून तुम्ही नित्यमुक्त, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयहंस हे सगळे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात. खरं तर भगवंत काहीच करत नाही. मग त्यांनी किती रूपं घेतलेली आहेत. मत्स्य, हयग्रीव, कूर्म, नृसिंह, वराह, हंस, राम, परशुराम आणि वामन अवतार. शिवाय अन्यही अनेक अवतार आहेतच. संतांच्या रूपात आहेत, सज्जनांच्या रूपात आहेत. आणि किती वेळा तरी या तिन्ही लोकांचं तुम्ही रक्षण केले. तेव्हा आता या वेळेला सुद्धा आपण या पृथ्वीचा भार हलका करावा असं सांगितलेलं आहे. आणि हा भार हलका करण्यासाठी स्वतः भगवंत देवकी मातेकडं येत आहेत. आणि देवकी माते आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचं कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तीसह आले आहेत. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता आपण मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला अजिबात भिवू नका. कालपर्यंत तिला भीती वाटत होती हो. 6 मुलं मारली आणि 7वं तर काय आपणहून संकर्षण तिकडे गेलेला आहे. तर हा जो आता 8वा पुत्र येणार आहे, हा यदुवंशाचं रक्षण करील असं सांगतायत सगळे देव. सांगतायत, देवकी मातेला आश्वस्त करतायत. आणि मग या सगळ्या ब्रह्मदेवादी देवांनी ज्यांच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही अशी भगवंताची खूप खूप शब्दानं स्तुती केलेली आहे. आणि आता आपल्या स्वर्गाकडे त्यांनी प्रस्थान केलं. आता श्रीकृष्णाचा प्रादुर्भाव खरं म्हणजे आता 8-9 दिवसावरच आलेला आहे, 10 दिवसावरच आलेला आहे. पण आपल्या दृष्टीनं आज उद्यात हा श्रीकृष्णाचा अवतार आपल्या पृथ्वी तलावर होणार आहे. तर सगळ्या गुणांनी युक्त अतिशय उत्तम वेळ त्यांनी साधलेली आहे. रोहिणी नक्षत्र होतं. आकाशातली सगळी नक्षत्र, ग्रह, तारे हे शुभ होते. आणि अशा वेळेला भगवान प्रगट झालेले आहेत. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. बघा, एखाद्याच्या केवळ अवतरण्यामुळे एवढा सगळा फरक होतो. आकाशातले तारे तेजानं झगमगायला लागले. पृथ्वीवरील शहरं, गावं, गवळीवाडं, खाणी सगळ्या मंगलमय झालेल्या आहेत. नद्यांचं पाणी स्वच्छ झालं. सरोवरामध्ये कमळं उमलली. वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडून गेल्या. जे सगळीकडे एकदम चैतन्य आलेलं आहे.
आनंदी आनंद झालेला आहे. पक्षी किलबिल करायला लागले, भ्रमर गुणगुणायला लागले आणि पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शानं लोकांना सुखी करायला लागला. ब्राह्मणांच्या अग्निहोत्राचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, पण ते आता पुन्हा प्रज्वलित झाले. जसं रामाने विश्वामित्रांच्या इथे जाऊन यज्ञ चांगले यशस्वी केले, तसे यांच्या जन्मामुळं काय काय झाले इतकं सगळं छान सांगतायत. आणि मग असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मनं एकदम प्रसन्न झाली. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सगळं जे दुश्चिन्ह होतं, वाईट होतं, ते सगळं निघून गेलं. आणि अजन्मा जन्माला येण्याची वेळ झाली तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजायला लागल्या, किन्नर गंधर्व गाऊ लागले, सिद्ध चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित झाले आणि पुष्पवर्षाव करू लागले. पाण्यानं भरलेलं ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करायला लागले. त्यांनी सुद्धा आपल्या गर्जना शांत केलेल्या आहेत. आणि जनार्दनाच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर रात्री 12 वाजता. श्रीरामांचा जन्म दुपारी 12 वाजता, यांचा जन्म रात्री 12 वाजता. सगळीकडं अंधकाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. आणि त्याच वेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी जसा पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसे प्रगट झालेले आहेत. वसुदेवांनी पाहिलं, त्यांच्यासमोर एक अद्भुत बालक आलेलं होतं. त्याचे नेत्र कमळाप्रमाणे होते. त्याला 4 हात चतुर्भुज रूपात दर्शन दिलंय बरं का. त्यानं हातामध्ये शंख घेतलेला, गदा, चक्र, उत्कृष्ट आयुधं घेतलेली होती. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होतं. गळ्यामध्ये कौस्तुभमणी होता. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे सुंदर असं श्यामल वर्ण त्याचा होता. आणि त्यांनी पितांबर त्याच्या शरीरावर झळकत होता. मौल्यवान असे वैडूर्य मणी जडवलेला किरीट घातलेला होता. तसं डोळ्यासमोर छान रूप दिसतंय बघा त्याचं. आणि कुंडल, त्याच्या तेजानं दाट कुरळे केस सगळं चमकत होतं. आणि चमकणारा कमरपट्टा दंडावर, बाजूबंद, मनगटामध्ये कंकणं, असा विशेष तऱ्हेनं तो शोभून दिसत होता. आणि पुत्राच्या रूपानं स्वतः भगवंत आलेत असं पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्यानं स्तिमित झाले. श्रीकृष्णांचा अवतार झाला या आनंदाच्या भरात त्यांनी त्याचवेळी ब्राह्मणांना 10,000 गायी दान देण्याचा संकल्प केला. आत्ता देऊ शकत नव्हते, ते कारागृहात होते. आणि परीक्षिताला सांगतायत शुकदेव की भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीनं जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंताचा प्रभाव माहीत असल्यामुळं त्यांनी त्यांची आता भीती नाहीशी झाली. आणि आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपूज्य भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक नमवलेलं आहे आणि हात जोडून ते प्रार्थना करतात. आता वसुदेवानी आणि देवकीनी कितीतरी वेळ त्यांची प्रार्थना केलेली आहे. जेवढी होईल तेवढी आज ऐकूया, उरलेला भाग सोमवारी. आणि मग ते म्हणतायत की आपण आपल्या प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरुषोत्तम आहात. प्रकृतीच्या आधारावर हे सगळं विश्व निर्माण होते. आपण केवळ स्वरूप, अनुभवगम्य, आनंद स्वरूप असे आहात. आणि आपण सगळ्या बुद्धीचे एकमेव साक्षी आहात. आपणच सर्गाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. आणि नंतर आपणच पहिल्यापासूनच असूनही नव्यानं प्रविष्ट झालात असं वाटत राहतं. आता सगळी तत्त्व कशी काय एकमेक त्यामध्ये निर्माण होतात, तो सगळ्या ब्रह्मांडाची रचना सांगितलेली आहे. आणि आपल्या दृश्य गुणांना वेगळं समजून सत्य आहे असं आपण जो अज्ञानी मानतो, तर तुमच्यामध्येच ही सगळी तत्त्व सामावलेली आहेत हे प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत की देवाधिदेवा, दुष्ट कंसानं तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीनं तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकलं, 6 भावांना. त्यांचे दूत तुमच्या अवताराची बातमी त्यांना सांगतील आणि आत्ताच्या आत्ता हातात शस्त्र घेऊन येतील. म्हणून पुन्हा शुकमुनी परीक्षिताला सांगतात, इकडं देवकीनं पाहिलं की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सगळी लक्षणं दिसत आहेत. आणि सुरुवातीला कंसाची थोडीशी भीती वाटली होती,
पण आता ती अगदी हास्य करीत त्याची स्तुती करते. प्रभो वेदांनी रूपम यत्तत् प्राहुरव्यक्तमाद्यम ब्रह्मज्योतिर्निर्गुणं निर्विकारं सत्तामात्रं निर्विशेषं निरीहं सत्वं साक्षात विष्णुरध्यात्मदीपः. अरे तुम्ही म्हणजे प्रकाशक रूप दीप आहात, दिवा आहात, स्वतः विष्णू आहात. आणि ब्रह्मदेवाचं सगळं आयुष्य परार्ध, 2 परार्ध समाप्त झाल्यावर सगळे लोक नष्ट होतात, पण तुम्ही फक्त शेष राहता, तुम्ही फक्त एकटे शिल्लक राहता, एकमेव अद्वितीय. सगळ्या भक्तांचं भय हरण करता. सगळं म्हणजे जे भगवद्गीतेत सांगितले तसंच सगळं वर्णन ह्या सुंदर असं देवकीनं केलेलं आहे. आणि ती म्हणती की हे विश्वात्मन, आपलं हे शंख चक्र गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आता आवरून घ्या. कारण काय होईल, इथे जर एकदा सगळ्यांना समजलं तर म्हणजे सगळा हाहाकार होईल. आणि म्हणून त्यांनी क्षणातच आपलं रूप आवरून धरलेलं आहे. आणि मग पुढे भगवंताला वसुदेवांनी सुरक्षितपणे भगवंतांनी त्याला सगळं सांगितलेलंच आहे की आता इथून मला नंदाकडे न्या, गोकुळामध्ये न्या, तिथं मला सुरक्षित ठेवा, तिथली योगमाया आपल्याबरोबर घेऊन या आणि इथं पुढे जे काय होईल ते आपण सगळं पाहूया असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा भाग आपण कसं नंदाकडे नेलं, तिथे कसं ठेवलं, ते कसे आले हे आपण पुढच्या भागात बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आज एकादशी आहे म्हणून ज्ञानदेवाची आणि पांडुरंगाची होईल तेवढी आरती म्हणूया. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलग. जय देव जय देव. तुळशी माळा गळा खर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्ये ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. ओवा धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रखमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळीती. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलग. जय देव जय देव. बाळ कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद.